मराठवाड़ा के संभाजीनगर जिले के पैठण तालुका के नांदर में आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे ने किसानों से संवाद किया और राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। उद्धव ठाकरे ने कहा कि इतिहास में कभी नहीं आई इतनी बड़ी आपत्ति अब मराठवाड़ा में आई है। किसानों को प्रति हेक्टेयर 50,000 रुपए मिलने चाहिए, यही हमारी मांग है। उन्होंने कहा कि सरकार सिर्फ अभ्यास कर रही है, लेकिन जमीन पर कुछ नहीं हो रहा है। मैंने तो बिना किसी मांगनी के किसानों की कर्ज माफी की थी, लेकिन आज राज्य सरकार के पास पूरी यंत्रणा होते हुए भी कर्ज मुक्ती नहीं दे रही। निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो। तुम्ही सुद्धा एवढे भोळे भाबडे की स्वप्न दाखवलं की त्याला बळी पडतात आणि आपलं आयुष्य कोणातरी देऊन टाकतात। मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते। पाऊस थांबायचं नावच घेत नाही। म्हणजे असं वाटायला लागलं की हा पाऊस आता थांबणारच नाही, सलग म्हणजे आपली मातच सोडत नाही। कधी नव्हे तेवढा मोठा संकट या मराठवाड्याने अनुभवलं। मला नाही वाटत एवढी आपत्ती यापूर्वी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता। मी त्याही वेळेला आलो होतो। साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो। माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली, ठीक आहे, आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो आणि शेतकऱ्याची जी मागणी होती आज परत तुमच्यासमोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं। एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, ती शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर, ओके। आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातलं सगळं पीक तर गेलंच, खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसा घेणार? कारण जमीनच खरडून गेलेली आहे। मग आपलं दयावान सरकार त्यांचा अभ्यास चालू आहे। मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं। असं वाटलं की कधी नाही ती एक संधी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो होतो। कोणी मागणीची वाट नाही बघितली ना, कोणतीच समिती नाही, कोण आलो तर माझ्याकडे मागण्या कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं। मग आता हे जे अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना, मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती। सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे। मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती। मी काय खैरे साहेब अंबादास आणि आपल्याकडे लोकांनी घेऊन नव्हते पाठवले पैसे, सरकारी यंत्रणा वापरली। ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे। महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे। अभ्यास कसला करताय? परदेशी समिती म्हणजे कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती, पण मुद्दा म्हणजे परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार। कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात, मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळलं होतं। कधीची तारीख दिली आता? 30 जून। आज महिना काय सुरू झाला? नोव्हेंबर। पहिल्या कर्ज फेडले, फेडण्याची ताकद आहे। जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाली। बरं मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही। जे काही पॅकेज जे अर्धवट आहे म्हणजे नाईटच्या पॅकेज थट्टा आहे। कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येतात, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा। आणि मला जे काही अज्ञान आहे ती कधी लपवत नाही, माहिती घेतो। साधारणतः मला सांगा कोणीतरी एखादी की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती? भरलाय? मग आता तुम्ही ज्याने भरले त्यांनी सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती? नाही मिळायला किती पाहिजे होती? अरे नाही, पण मला रक्कम सांगा मग मी पुढचं बोलतो। पण साधारणतः रक्कम किती? 40 ते 50,000 रुपये
एकरी बरोबर आहे ना. 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये. अरे पण तुम्ही बघा मी काय बोलतो, मी कसेल घ्या, तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? काय पीक विम्याचे पैसे मिळायला लागले. आणि आपल्याला मिळाले किती मिळाले? रुपये नाही मिळाला 2 रुपये, 1 रुपया भी मिळाला नाही. 2 रुपये. 2 रुपये 2 हा, पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला? भेटले काय म्हणताय? विदर्भात म्हणजे शेतकऱ्याची थट्टा चालली. शिकरलोणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री म्हणताय की आता जर का मी कर्जमाफी केली, बोलून द्या जरा मोठ्यात बोला. 89 रुपये किती मिळायला पाहिजे होतं? 4200 जेवढे तुम्ही भरले, आता ज्याने 2 रुपये, हे 6 रुपये आले बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय. म्हणजे मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला, पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होतो. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? खरीपाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? कारण ज्याची जमीनच वाहून गेली तो पहिले माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा. कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिला कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माती तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलं, हा विषय मी काय सोडणार नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार.